नमस्कार. खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव चालू आहे. महाबळेश्वर पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. अपक्ष बरेचसे उमेदवार होते, त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय वैशाली राजमाने मॅडम आहेत. त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं आपण या दुर्गम भागातील मतदारांना त्या ठिकाणी आवाहन करणार आहे. तर आपण त्यांचं सर्वप्रथम मध्ये स्वागत आहे. आपलं जे तुमच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे निवडणूक कामकाज चालू आहे खऱ्या अर्थानं खूप सुंदर आहे. पत्रकारांना आम्हाला वेळच्यावेळी माहिती मिळत आहे. तर एकूणच आम्ही अपेक्षा करतो की आपण या सर्व जागृत मतदारांना काय आवाहन करा. सातारा जिल्हा परिषद आणि महाबळेश्वर तालुका पंचायत समितीचे सार्वत्रिक निवडणूक आता सुरू होत आहे. निवडणुकीचे उमेदवार आज फायनल झालेले आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस होता आणि आता मतदान जे आहे आपलं 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे. आणि महाबळेश्वर तालुका आपण म्हटल्याप्रमाणे अतिशय दुर्गम आहे आणि आमची पूर्ण निवडणूक यंत्रणा आम्ही सज्ज आहोत. त्यासाठी पुरेशी कर्मचाऱ्यांची आम्ही नेमणूक केलेली आहे. आणि मी मतदारांना आवाहन करते की या जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक आहे जी खूप प्रतीक्षेनं होत आहे, तर या निवडणुकीसाठी आपण निर्भयपणे बाहेर पडावे आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं असं मी आवाहन करत आहे. नक्कीच. तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगलं असं आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेलं आहे. तर प्रत्येक मतदारानं जागृत होऊन या ठिकाणी मतदान केलं पाहिजे आणि आपला हा जो हक्क आहे तो बजावला पाहिजे. नितीन गायकवाड, DDM न्यूज, महाबळेश्वर.